माझ्या सर्व उपासक बंधू भगिनींना सप्रेम नमस्कार आणि सविनय जय भीम. माझा व्हिडिओ आवडीने पाहता त्याच्याबद्दल मी आपले ऋणी आहे. बुद्धांच्या धम्मामध्ये पुनर्जन्म आहे का नाही हा प्रश्न आहे. पुनर्जन्माचा प्रश्न हा सर्व जगाला पडलेला आहे. बाकीच्या धर्मामध्ये पुनर्जन्म मानतात, पण बौद्ध धर्मामध्ये पुनर्जन्म नाही हा सांगण्याचा प्रयत्न आहे. माझ्याकडे पुस्तक आहे महाथेरो डॉक्टर माधवेला पुन्नाजी यांचे मैत्रीचे मानसशास्त्र म्हणून. बुद्धांच्या धम्मामध्ये आता परत मी रिपीट करतो की स्वर्ग नाहीये, नरक नाहीये, देव नाहीये. पण बुद्ध सांगतात देव नाहीये, पण नीतिमत्ता आहे. देवाच्या ठिकाणी बुद्धांनी नीतिमत्ता दिली आहे. बुद्धांच्या धम्मामध्ये व्यवहारवादी तत्वज्ञान आहे आणि मानसशास्त्र आहे, म्हणजेच मनाचा अभ्यास आहे. धर्मामध्ये अलौकिक व अतिभौतिक व सर्व शक्तिमान निर्मात्याची भक्ती या धर्मात केली जात नाही. बुद्धांचा धम्म हा आचरणाचा धम्म आहे, पूजापाठ करण्याचा धम्म नाहीये. आता या मानवाला या जगामध्ये जगण्यासाठी, जीवन जगण्यासाठी अनेक प्रश्न पडलेले असतात, अडचणी निर्माण होत असतात. त्याला अस्तित्वाची समस्या म्हणजे सोप्या भाषेमध्ये सांगायचे म्हणजे जगण्यासाठी ज्या अडचणी येतात ते सोडवण्यासाठी केला जाणाऱ्या मानवी प्रयत्नांना बौद्धवादात धर्म असे संबोधले आहे. ही बौद्धवादात धर्माची व्याख्या आहे असे समजू शकतो. मृत्यूच्या सततच्या टांगत्या तलवारीमुळे जीवनात असुरक्षितता निर्माण होते. त्याच्या अस्तित्वाची समस्या निर्माण होतात. या समस्या सोडवण्याची अनेक युक्त्या या मानवाने निर्माण केलेल्या आहेत. उदाहरण म्हणून नोकरीवरून निवृत्त झाल्यानंतर पेन्शन देणे आणि अनेक अस्तित्वातून समस्या निर्माण होतात. ते सोडवण्यासाठी बुद्धांनीच 2500 वर्षापूर्वी सांगितले होते की शोधल्यानंतर सर्व समस्याचा मार्ग निघतात. याच बुद्धांचे तत्वाने जगातील अनेक समस्या सुटलेल्या आहेत. अनेक रोगावरील औषधचा शोध लागलेला आहे, मोबाईलचा शोध लागला आहे, हवाई जहाजाचा शोध लागला आहे, ट्रेनचा शोध, असे अनेक समस्यावरचे शोध या तत्वाने केलेल्या आहेत. बुद्ध असताना जीवक हा डॉक्टर मेंदूचा ऑपरेशन केला होता. जीवन हा अस्तित्वासाठीचा संघर्ष असतो, म्हणजे टिकून राहण्याचा संघर्ष म्हणा अथवा जिवंत राहण्याचा संघर्ष म्हणा, सर्व एकच आहे. ही गोष्ट आधुनिक काळात चार्ल्स डार्विन यांनी जाणला, पण त्यांना त्यांच्या सांस्कृतिक पूर्वग्रहामुळे त्यांना वास्तवपूर्ण पाहता आलं नाही. त्यामुळे वर त्यांना असे म्हणावे लागले की सर्वाधिक लायक तोच टिकेल, म्हणजे सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, अशी त्यांची धारणा झाली. पण बुद्धांनी सांगितले की जन्माला आलेल्या प्रत्येक वनस्पती व प्राण्यांचे जीवन संपणार आहे
याचा विसर या शास्त्रज्ञानाला पडले असावे. मग बुद्धाने सांगितले, मग ते लायक असो अथवा नसो, ते एकदा या जगातून निघून जाणार हे निश्चित. हे बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी सांगितलं आहे. जन्म, वृद्धत्व, आजार, मृत्यू, यातना, आनंदापासून फारकत, इच्छित गोष्ट न मिळणे, हवं तेव्हा न मिळणे आणि हव्या त्या पद्धतीने न मिळणे याबद्दल विचार मांडून बुद्धाने अस्तित्वाच्या समस्याकडे पूर्णपणे लक्ष वेधले आहे. अशा पद्धतीने बुद्धांचे तत्वामध्ये सांगितलेले आहे. खरे जीवनाचे आनंद, सुख त्यांनीच सांगितले आहे. फक्त आपणास आपला बघण्याचा दृष्टिकोन बदलणे महत्त्वाचे आहे. अस्तित्वाची समस्या ही पण आहे की नेहमीच सुखी व आनंदित राहण्याच्या इच्छेपोटी आपण दुःखी होतो. आपल्या इच्छा कधीच मनाप्रमाणे समाधान होत नाही. ही अस्तित्वाची समस्या आहे. देवानं ही समस्या निर्माण केलेली असो व नसो, पण मानव प्राण्याचा स्वभाव आहे, स्वार्थी असतो. ते केवळ स्वार्थीच नसतात, तर स्पर्धात्मकही असतात आणि नेहमीच दुसऱ्यांचा तोटा करून जगू पाहतात. पण बुद्धाने सांगितले, जगा आणि जगू द्या हे तत्वज्ञान सांगितले. पण बाकीचे धर्म आणि मानव असे विचार करतच नाहीये. ते एकमेकांचा जीव घ्यायलाही सुरुवात करतात. ही गोष्ट प्राण्यातच असते असे नाही, तर मानव प्राणी सुसंस्कृत मानवात पण आहे. सांगण्याचा उद्दिष्ट हे आहे की मानवाप्रमाणे जगा, जातीमध्ये जगू नका, असा उद्दिष्ट आहे. आणखी काही वेळा धार्मिक अधिसत्ता हाती असलेल्या व्यक्तीही हानिकारक वर्तनाबद्दल दोषी आढळतात. ते देवळामध्ये पुजारी असतात, त्यांच्याकडून पण या गोष्टी, चुकीच्या गोष्टी घडत असतात. तुम्ही हजारो उदाहरण वाचले असाल. ही समस्या देवाने निर्माण केले नाही, तर मानवी ध्येयाच्या स्वभावात आहे, मानवामध्ये आहे ते. हे बुद्धांनी लक्षात आणून दिले. ही जगातील पहिली व्यक्ती की मनाचे सूक्ष्म अभ्यास केलेला. अणुरेणूचा शोध 19व्या शतकात लागला, तरी पण बुद्ध 2500 वर्षापूर्वी अणुरेणूचा शोध लावला आहे. कसे? तर बुद्ध म्हणतात, आपले शरीर प्रत्येक सेकंदाला बदलत असते. म्हणून तर माणूस वृद्ध होतो, म्हातारा होतो. मानवाकडे बुद्धी प्रामाण्यानुसार वागण्याची क्षमता असली तरी तो कायम बुद्धी प्रामाण्यवादीच कृती करतो असे नाही. हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. तो बुद्धी प्रामाण्यानुसार वागत नसेल तेव्हा तो अजाण असतो, म्हणजेच अज्ञानी असतो, भावनात्मक वागत असतो. माणूस एखाद्या वेळेस बुद्धी प्रामाण्यानुसार वागत असतो, तर दुसऱ्या वेळेला भावनिक वागत असतो. भावनिक वागल्यामुळे माणूस केवळ उत्तेजित होऊ शकतो, भांडणास प्रवृत्त होऊ शकतो. जर बुद्धी प्रामाण्यवादाने वागले तर तो उत्तेजित होत नाही, विचार करतो. आपण भावनावर नियंत्रण प्रस्थापित करण्यास शिकू, म्हणून बुद्धांनी चित्त मनाकडे लक्ष वेधले आहे. म्हणून बुद्ध मनाकडे लक्ष देतात. भावनिक नियंत्रण शिकण्याचा मार्ग चिंतन आहे. चिंतन म्हणजे एकाग्रता नव्हे, अथवा चिंतन म्हणजे एका ठिकाणी बसून राहणे असे नव्हे, तर सदा सर्व काळ जागृत राहणे म्हणजेच चिंतन होय. भावनांचं दमन न करता
भावना असतात, माणसाला भावना असतात, पण त्याचे दमन न करता, भावना न दडपता भावनिकदृष्ट्या होणारे वर्तन कसे टाळावे याची शिकवण बुद्धांनी दिली आहे. यातून शरीराला आराम मिळतो, शांतता व आनंद मिळतो. आनंदी होण्यासाठी पुढील गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे. परिस्थितीवर अवलंबून असते ते अस्थिर असतं, म्हणजेच अनित्य असतं, त्याच्यात बदल होत असते. सौंदर्य आहे, पण आज ना उद्या तो सौंदर्य नष्ट होणारं असतं, असे बुद्धांना सांगायचं आहे. अस्थिर असतं ते आनंददायी नसतं, म्हणजे निश्चित नसतं, त्याच्यात बदल होत असते, ते आनंददायी नसतं, म्हणजेच दुःख असते. आनंददायी नसतं ते मला नको असतं, जे आनंदित नसतं ते मला नको असतं. ही माणसाची स्वभाव आहे. कुठल्या देवानी अथवा अल्लानी हा याच्यात नसतं, पण माणसाचा स्वभावच तो निर्माण झालेला असतो. याच्यासाठी बुद्धांनी चिंतन प्रक्रिया सांगितली आहे. चिंतन प्रक्रिया. ते म्हणतात, पहिल्यांदा म्हणजे बुद्धांचे तत्वज्ञान असे सांगते की स्वतः परिपक्व झाल्यानंतर जगाकडे पाहणे जरुरीचे आहे. आधीच आपण अर्धवट राहून जगाकडे पाहत राहिलो तर तो गडबड होते. म्हणून आपण आधी अनुभव घेऊन परिपक्व होऊन तेव्हा जगाला सांगू शकतो अनुभवातून. म्हणून बुद्ध म्हणतात, अनुभव घ्या आणि तरच तुम्ही पालन करा, असे सांगतात. पहिल्यांदा ते सांगतात, एका रिकामा खोलीत किंवा एकांत स्थानी एकट्यानं जा आणि स्वतःविषयी चांगल्या इच्छा मनात आणा. मला चांगला राहू दे, निवांत, शांत व आनंदी राहू दे, मला कोणतेही चिंता असू नयेत, भीतीपासून मुक्तता मिळावी, दुःख दूर होऊ दे, असे स्वतःबद्दल विचार करा व त्या खोलीत असणाऱ्या जीवाबद्दल इच्छा व्यक्त करा. तसेच नातेवाईक, तालुकावाईज, जिल्हावाईज, देशावाईज अशी इच्छा तुमच्या मनातून निर्माण करा. असा विचार केला तर प्रेमाचा पूर्ण विकास होतो आणि स्वतःमध्ये व इतरांबद्दल भेद करणार नाही. अशा पद्धतीने स्वतःचा स्व म्हणजे अभिमान संपुष्टात आल्यानंतर सर्व यातना व दुःख यापासून मुक्तता अनुभवता येते. यातून स्वहीनतेचा आनंद मिळतो. आपल्यातून स्व निघून गेला तर आपल्याला आनंद मिळतो, म्हणजेच मुदिता निर्माण होते. स्वहीनतेचा हा आनंद म्हणजे भावनिक उत्तेजना नसते, तर मनाची परिपूर्ण शांतता असते. यामध्ये बाहेरच्या आनंदाची इच्छा नसते. जीवनातील चंचलतानी मनाची ही स्थिती विचलित होत नाही. बुद्धाचे चिंतनाचा मार्ग हा आतमध्ये लक्ष केंद्रित केलेले मन असेल. अशा पद्धतीने माणसामधील स्व निखळून पडतो. पुढे त्यातूनच दिसणाऱ्या वस्तूच्या व त्या वस्तूकडे पाहत असलेल्या विषय वस्तूच्या सर्व भावनिक बंधांना तोडले जाते. अशा प्रकारे व्यक्तीला अस्तित्वाच्या स्वप्नातून जाग येते. अशावेळी मग पुढे अस्तित्व नसते आणि पुढे मृत्यूही नसते. अस्तित्वच नसेल तर मृत्यू पण नसते, अशी ही भावना निर्माण होते चिंतन प्रक्रियेमधून. आणि अस्तित्व नसल्यामुळे मृत्यू नसते आणि मृत्यू नंतर पुनर्जन्म नसते. सर्वसाधारण लोकांसाठी बौद्ध मानोपचाराची पद्धत ही अशी बुद्धांनी सांगितलेली आहे. धन्यवाद. नमो बुद्धाय.